नमस्कार, मी तेजल आपल्या सगळ्यांचे दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊया आजचे जन्म दिनविशेष. आजच्या दिवशी 1977 मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू नेथन ब्रॅकेन यांचा जन्म झाला. तसेच आजच्या दिवशी 1948 मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉलपटू असलेले मॅक्स वॉकर यांचा जन्म झाला. 12 सप्टेंबर 1912 रोजी इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार तसेच राजकारणी असलेले फिरोज गांधी यांचा जन्म झाला. त्यांचे निधन 8 सप्टेंबर 1960 रोजी झाले होते. विद्यार्थ्यांनो, आजच्याच दिवशी 1897 मध्ये नोबेल पुरस्कार विजेत्या स्त्री वैज्ञानिक फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आयरीन क्युरी यांचा जन्म झाला. आपल्याला माहीतच आहे की आयरीन क्युरी यांच्या माता मेरी क्युरी यांना सुद्धा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आयरीन क्युरी यांचे निधन 17 मार्च 1956 रोजी झाले. आजच्याच दिवशी 1894 मध्ये जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचा जन्म झाला. त्यांचे निधन 1 नोव्हेंबर 1950 रोजी झाले होते. आजच्याच दिवशी 1818 मध्ये गटलिंग गनचे निर्माते रिचर्ड जॉर्डन गटलिंग यांचा जन्म झाला. त्यांचे निधन 26 फेब्रुवारी 1903 रोजी झाले होते. 12 सप्टेंबर 1812 मध्ये रोटरी प्रकाराच्या प्रिंटिंग प्रेसचे संशोधक रिचर्ड मार्च हो यांचा जन्म झाला. त्यांचे निधन 7 जून 1886 मध्ये झाले होते. आजच्याच दिवशी 1791 मध्ये विद्युत शक्तीचे शास्त्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा जन्म झाला. तसेच 12 सप्टेंबर 1683 मध्ये पोर्तुगालचा राजा अफन्सो 6 यांचा सुद्धा जन्म झाला. आणि 1494 मध्ये आजच्या दिवशी फ्रान्सचा राजा फ्रान्सिस पहिला यांचा जन्म झाला. या जन्म दिनविशेषांनंतर आता आपण वळणार आहोत घटना दिनविशेषांकडे. आजच्या दिवशी 2011 मध्ये न्यूयॉर्क शहरातील 911 मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरू झाले. 12 सप्टेंबर 2005 रोजी हाँगकाँगमधील डिझनीलँड सुरू झाले. तसेच आजच्या दिवशी 2002 मध्ये मेट सॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. 12 सप्टेंबर 1998 रोजी डॉक्टर जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार देण्यात आला. 12 सप्टेंबर 1980 मध्ये तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव झाला. आजच्याच दिवशी 1959 मध्ये ल्युना 2 हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले. 12 सप्टेंबर 1948 मध्ये भारतीय सैन्य हैदराबाद संस्थांच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तीसंग्रामास पोलीस ॲक्शन असे याचमुळे म्हटले जाते. आजच्या दिवशी 1930 मध्ये विल्फ्रेड रोड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे 1110वा प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळला. 12 सप्टेंबर 1919 रोजी ॲडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टीमध्ये प्रवेश केला. आजच्याच दिवशी 1897 मध्ये तिरह मोहीम सारगढीची लढाई लढण्यात आली. 12 सप्टेंबर 1857 मध्ये कॅलिफोर्निया गोल्ड रशमध्ये सापडलेले 13 ते 15 टन सोने घेऊन जाणारे SS सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने आणि 426 प्रवाशांसह बुडाले. तसेच 12 सप्टेंबर 1666 मध्ये आग्र्याहून सुटका झालेली घटना म्हणजेच शिवाजी महाराज आग्र्याहून राजगड येथे सुखरूप पोहोचण्याची घटना घडली होती. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या साहसाला इतर अनेक घटनांइतकेच महत्त्व आहे. वळूया निधन दिनविशेषांकडे. आजच्या दिवशी 1996 मध्ये संगीत नाट्यसृष्टीतील गायक अभिनेते पंडित कृष्णराव चोणकर यांचे निधन झाले. 12 सप्टेंबर 1996 रोजी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 7 जुलै 1948 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1993 मध्ये अमेरिकन अभिनेते रेमंड बर यांचे निधन झाले. 12 सप्टेंबर 1992 रोजी भारतीय शास्त्रीय गायक तसेच पद्मविभूषण आणि पद्मभूषण विजेते पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 31 डिसेंबर 1910 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1980 मध्ये चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री शांता जोग यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 2 मार्च 1925 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1980 मध्ये चित्रपट आणि रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचा सुद्धा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 14 डिसेंबर 1939 रोजी झाला होता. 12 सप्टेंबर 1971 रोजी संगीतकार जयकिशन डाह्याबाई पांचाळ यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1929 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1952 मध्ये शास्त्रीय गायक सवाई गंधर्व यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 19 जानेवारी 1886 रोजी झाला होता.
आजच्या दिवशी 1942 मध्ये मार्टिन बेकर एरिक कंपनीचे सहसंस्थापक व्हॅलेंटाईन बेकर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1888 मध्ये झाला. 12 सप्टेंबर 1926 रोजी मराठी साहित्य संशोधक तसेच ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन झाले. आणि आजच्या दिवशी 1918 मध्ये ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान जॉर्ज रीड यांचे निधन झाले. विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण आजचे सर्व दिनविशेष जाणून घेतले आहे. पुन्हा भेटूया पुढील सत्रात. धन्यवाद.